हाय गाईज, कशा आहात? एकदम मस्त खास मजेत. चला तर आज तुम्ही माझ्या ह्या चॅनलवरती एक युनिक टॉपिकवरती शिकणार आहोत की आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस थोडा गोंधळ होतो आणि तो थोडा गोंधळ आपला कॉन्फिडन्स डाऊन करतो. थोडा गोंधळ का होतो माहितीये? आपण काय करतो, प्रश्न विचारताना आपल्याला वाटतं की काय अगोदर बोललं पाहिजे. अगोदर आपण सेंटेन्स बोलताना काय म्हणजे इतक्या दिवसापासून काय शिकतोय, सगळ्यात अगोदर सब्जेक्ट शोधायचा. सब्जेक्ट म्हणजे एकदा सब्जेक्ट करता एकदा सापडला का क्रिया काय ती बोलायची आणि त्याच्यानंतर ती क्रिया कशावर झाली काय ते बोलायचं, असं आपण आतापर्यंत शिकत आलोय. आता गोंधळ काय होतं आपला माहिती? आपला एकच गोंधळ होतो बाबा, प्रश्न विचारताना आता काय गोंधळ, म्हणजे विचार करायचा की आता सब्जेक्ट बोलायचा का प्रश्न बोलताना काय बोलायचं. तर हा सगळा गोंधळ तुमचा होतोय, माझा होत होता, तो आता क्लिअर करू. आजच्या टॉपिकमध्ये आपण डज पण नाही घ्यायचं आणि शी ही इट पण नाही घ्यायचं. आज फक्त एकच फॅमिली विषयी आपण विचार करू, फक्त डूचा. डूचा विचार केल्याने काय होईल, कन्फ्यूज एकदम कमी होईल. आणि इथे काय करायचंय, आपल्याला सेंटेन्स क्वेश्चन विचारायचे. आपल्याला क्वेश्चन विचारायची खूप सवय असते आणि ज्यावेळेस आपण थोडंसं इंग्लिशमधून क्वेश्चन विचारायला लागलो तर ऑटोमॅटिक इम्प्रेशन खूप छान पडू शकतं. एक दोनच फक्त क्वेश्चन जरी विचारले दिवसभरात तरी खूप भारी वाटेल आणि हे जे भारी वाटणं रोज थोडी थोडी प्रॅक्टिस होईल आणि आपण खूप छान इंग्लिशमध्येच बोलू शकतो. चला तर खूप वेळ न घालता डायरेक्ट क्वेश्चन घेऊ. काय झालं, कुठे झालं, केव्हा झालं, हे आपण हमेशा विचारत असतो. तर सगळ्यात अगोदर आपण माहिती घेऊ, आपल्याला वेअरची घ्यायची. वेअर, वेअर म्हणजे कुठे. तर आता सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट येतो, नंतर क्रिया येते आणि ऑब्जेक्ट येते. हे जरी माहित असेल तर आता काय करायचंय, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर WH ला अगोदर एंट्री करून द्यावं लागते आणि WH आला की त्याच्याबरोबर येणार डू, म्हणजेच हेल्पर आहे. तो जे WH आहे ना, तो एकटा येत नाही, तो मग तुम्हाला हेल्पर पाहिजे. डू तरी द्या, डस तरी द्या, तरच मी एंट्री करणार आहे. त्याच्यामुळे प्रश्न जर विचारायचा असेल तर आता आपण सुरुवातीला वेअरचं विचारतो. तर वेअर डू, वेअर डू, वेअर डू, एकदम डोळे झाकून वेअर डू, कुठे 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 बोलायचं आहे त्याच्याविषयी वेअर डू. पहिला आपला जो प्रश्न आहे, तुम्ही कुठे राहता. आता राहतात त्याला लिव्ह येणार, कोठेला वेअर येणार आणि तुम्हीला यू येणार. तो प्रश्न जो होणार आहे तो कसा येणार आहे, सगळ्यात अगोदर वेअर. वेअर डू, आता येणार सब्जेक्ट यू, नंतर क्रिया डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे म्हटल्यावर आपल्याला छोटी छोटीच क्वेश्चन घेऊन प्रॅक्टिस करावं लागेल. मी तर ह्याच प्रश्नाला ॲग्री आहे. आता आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही कुठे काम करता, तुम्ही कुठे राहता. तुम्ही कुठे, इथे तुम्ही कुठे राहतात, वेअर डू, वेअर डू, वेअर डू यू लिव्ह आणि क्वेश्चन मार्क. तुम्ही कुठे काम करता. आता करता म्हणजेच काय की वेअर डू सब्जेक्ट यू, वेअर डू यू वर्क, तुम्ही कुठे काम करता, वेअर डू यू वर्क. इथं आला प्रश्नचिन्ह. नंतर आपल्याला येतं की तुमचं ऑफिस कुठे आहे. आपण प्रश्न विचारतो ना, तुझी शाळा कुठे आहे. तर तुझी शाळा कुठे आहे, तर वेअर डू यू स्कूल. आता इथे येणार की तुमचं ऑफिस कुठे आहे, तर वेअर डू यू सब्जेक्ट, क्रिया काय वेअर डू यू सब्जेक्ट. ऍक्शन बोलायची इथं खरं आहे ना. सब्जेक्ट नंतर आपण आपल्याला ती सवय झाली, क्रिया 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 नंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट. इथं डायरेक्ट आपले छोटे छोटे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे इथे काय करायचं की बाबा वेअर कुठे, डू यू ऑफिस, तुमचे ऑफिस कुठे आहे, वेअर डू यू ऑफिस. तुम्ही खरेदीला कुठे जाता, जाता गो, वेअर डू सब्जेक्ट यू. आता गो, जाताना गो, लाला टू, खरेदीला, खरेदीला खरेदीला शॉपिंग म्हणू शकतो. अशा प्रकारे आपले कोठेला प्रश्न विचारायचा असेल तर डोळे झाकून डू यू डू यू डू यू डू यू. खरं तर एक मिनिट, एक मुद्दा, म्हणजे मी जाणून बुजून चूक केली आणि ती चूक ह्याच्यासाठी केली की आपण हमेशा एक कॉपी करायची सवय असते, वरचं पाहायचं खाली करायचं, पण ती कॉपी करता करता आपलं कुठेतरी मिस्टेक होती आणि ती मिस्टेक आपण जर क्लिअर नाही केली तर ती कधीच होत नाही. आता आपल्याला इथे सगळ्या गोष्टी ठिकाणी होतं, कुठे राहता, कुठे काम करता,
खरेदीला कुठे जाता. पण इथं प्रश्न आहे की तुमचं ऑफिस कुठे आहे. तर आहेसाठी डू येणार, असं येणार आहे की वेअर इज युअर ऑफिस, कारण इथं आलंय आहे. खरं तर मी प्रश्न लिहितानाच ते करणार होते, पण नाही म्हटलं अगोदर पूर्ण करू आणि नंतर काय होते गोंधळ. तर इथे आहे शब्द आल्यामुळे इज येणार आहे. वेअर इज का तर इथं आहे, त्याच्यामुळे प्लीज थोडंसं लक्ष नाही दिलं तर गोंधळ होतोय, म्हणून आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. जर कॉन्फिडन्स छान करायचा असेल थोडं लक्ष द्यावं लागेल. आता व्हॉट म्हणजे काय. आपण म्हणतो ना तुझं नाव काय आहे, तर प्रश्न तसा आहे आलाय का नाही, तुझं नाव काय आलं, व्हॉट इज युअर नेम असं आलं असतं. तर तुम्ही काय करता. आता येणार व्हॉट डू यू व्हॉट डू यू डू, करता डू, काय करता, व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता. आपण फोन केला विचारतो ना तुम्ही काय करता. आता इथून पुढे जर तुम्ही कॉल केला तुमच्या फ्रेंडला तर विचारा व्हॉट डू यू डू, म्हणजे तुम्ही काय करता असं होतं, किंवा तू काय करते असं पण होतं. तुम्हाला खायला काय आवडते प्रश्नचिन्ह. तर व्हॉट डू यू खायला आवडते, फेवरेट खायला आवडते, लाईक व्हॉट डू यू लाईक. व्हॉट डू यू लाईक टू ईट, ला आलं ना, टू ईट प्रश्नचिन्ह. छोट्याशा गोष्टीकडे लक्ष दिलं की बरोबर आपल्या मिस्टेक क्लिअर होतील आणि आपण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकतो. आता इथं परत आहे बरं का, आहे आले. तर असं तुमचा आवडता रंग कोणता आहे, तर इथे येणार की व्हॉट इज युअर फेवरेट फेवरेट कलर प्रश्नचिन्ह. अक्षर जरी खराब असेल त्यातली कन्सेप्ट आहे ती क्लिअर करू. अक्षर जरी खराब असेल तर प्लीज समजून घ्या. व्हॉट इज आलं कारण आहे आल्यामुळे थोडं लक्ष दिलं का क्वेश्चन आपल्या कधी चुकणार नाही पुढे. तुम्ही रविवारी काय करता. आता येणार व्हॉट डू यू रविवारी, व्हॉट डू यू डू ऑन संडे, करतासाठी परत डू आणि रविवारी ऑन SUNDAY. व्हॉट डू यू डू ऑन संडे, तुम्ही रविवारी काय करता. आता आपण ज्या तिसऱ्या भागात येतोय ते म्हणजे कोठे, तर त्यासाठी येणार वेन, कधी सॉरी इथं होतं कोठे आणि वेन म्हणजे कधी. प्रश्न बरोबर लिहिलेत मी. मला खरं तर ह्याच्यात ना शाई भरायची पण ती जमत नाही. आता वेन म्हणजे कधी, तुम्ही कधी उठता, सकाळी शब्द म्हणू शकतो ना, तुम्ही सकाळी कधी उठता. तर इथे येणार की वेन डू यू वेकअप, उठण्यासाठी. आपण काल डेली रुटीन मध्ये उठण्यासाठी वेकअप हे लक्षात ठेवलेलं आहे, म्हणून आवर्जून वेकअप लक्षात आलं. इन मॉर्निंग म्हणू शकतो, लिहिलं नाहीये पण असंच. ओके. आणि प्रश्नचिन्ह, तुम्ही मोबाईल कधी पाहता. आता हे तुम्हाला नक्कीच येणार आहे. वेन डू यू वॉच मोबाईल, क्वेश्चन. नंतर येणार तुमचा वाढदिवस कधी आहे, तर येणार वेन डू यू युअर नाही, वेन कधी आहे, वेन इज युअर बर्थडे, BIRTHDAY बर्थडे. तुम्ही ऑफिसला कधी जाता, तर येणार वेन डू यू गो टू ऑफिस. आपण रिपीट घ्यायचं का, म्हणजे लक्षात येईल. जसं की आपण आता म्हणू शकतो, आपल्याला प्रश्न विचारायचे फक्त डू यू डू, म्हणजे डू हा हेल्पर वापरायचा आहे. डायरेक्ट सब्जेक्ट यू वर जास्त घेतले. आपण भरपूर बदलू शकतोय. नंतर वी करू शकतोय, नंतर दे म्हणू शकतोय की ते कुठे राहतात. तर इथे येणार वेअर डू दे लिव्ह, ते कुठे राहतात. असं वेगवेगळे बनत राहते. पण आज फर्स्ट टाइम आपण क्वेश्चन विचारतोय त्याच्यामुळे कन्फ्यूज फक्त समोरच्या व्यक्ती बरोबर घेतलेले यू साठीच वापरतोय. तर सगळ्यात सोपा ह्या फंडा एकच आहे. अगोदर क्वेश्चन विचारायचा आहे, वेन असो, व्हॉट असो किंवा वेअर असो. नंतर हेल्पर डूच घ्यायचा यू साठी, डू कुणासाठी घ्यायचा आहे,
डू यूसाठी, देसाठी, साठी आणि आयसाठी. तर डू वापरायचा, आय डू पण मी कुठे राहू असं होईल. आणि सब्जेक्ट म्हणजे आला सुरुवातीला, यू असू, मी असू किंवा ते असू. आणि ऍक्शन काय होती, ऍक्शन काय होती ते लक्षात ठेवायचं. ऍक्शन सब्जेक्ट झाले की ऍक्शन, 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 सब्जेक्ट झालं 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 की ऍक्शन. इथं सब्जेक्ट झाली की ऍक्शन. ही सब्जेक्ट झाली की ऍक्शन लक्षात ठेवली आहे. आणि सगळ्यात अगोदर WH आणि नंतर डू. मी तुम्हाला जेवढं सांगायचा प्रयत्न करते ना, मी सुद्धा क्लायंटला बोलायचा प्रयत्न करते, मी सुद्धा घरात मुलांशी बोलायचा प्रयत्न करते. माझ्याकडून मिस्टेक अगोदर खूप होत होत्या, मला भीती वाटत होती. छोट्या छोट्या गोष्टी असे वर्ड आहेत ना, वर्ड ते शब्द असे क्लिअर तोंडातून येतच नव्हते, त्या जिभेला वळणच नव्हतं. खूप चुकायचं माझं. माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. कन्सिस्टन्सी हा शब्द आहे ना, मला बोलायला उच्चारायला येत नव्हता, अजिबात येत नव्हता. कन्सिस्टन्सी हा शब्द मी बहुतेक 20-30 वेळेस म्हणायचा प्रयत्न केला, त्यावेळेस मला ते हळूहळू जमायला लागलं. त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागणार आहे, पण आपण खूप छान बोलणार आहे, ही माझ्या स्वतःची गॅरंटी आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच जमू शकतं. मला माहिती आहे आपला अगोदर क्लिअर होत नाही, उच्चार होणं हे क्लिअर नाही होत. आपण मराठी खूप छान बोलतो, पण इंग्लिश जास्त बोलण्यात नाही येत, त्याच्यामुळे क्लिअर नाही होत. नाही आपण सगळ्या गोष्टी स्मार्ट आहेत. जसं की फोन पाहिला कशी स्मार्ट आहे, तसंच बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला पटपट पटपट येतात. फक्त उच्चाराच्या वेळेस थोडी प्रॅक्टिस लागेल. तर आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, WH कसं असतं, किती सोपं आहे आणि आपण इथून पुढे बोललं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. म्हणजे काय होईल, तुम्ही व्हिडिओ आवर्जून पाहताय तर त्याचं अनालाइज करताय, यूज करताय, तर नक्कीच इम्प्लिमेंट करतायत, रोज वापरताय, तर नक्कीच तुम्हाला डेफिनेटली फायदा होऊ शकतो. तर थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कारण पुढे पुढे खूप खास तुम्हाला ह्याच्यातून अनुभव येऊ शकतो. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळू शकतात, खूप साऱ्या मिस्टेक झालेल्या आता इथून पुढे होणार नाही आहेत, या गोष्टी सुद्धा कळतील. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे रोज रोज व्हिडिओ पहा आणि इम्प्लिमेंट करा. तर थँक्यू, सी यू नेक्स्ट व्हिडिओ, बाय.